यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. जय पूज्यपाद आचार्य भगवान की जय. 9वा श्लोक चाललाय याच्यातला. दिग्देशेभ्यः खगायेत्य संवसन्ति नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यान्ति देशे दिक्षु प्रगे प्रगे. काय सांगितलं होतं अर्थ? दिक म्हणजे दिशा, देश म्हणजे क्षेत्र. दिक आणि दिशा म्हणजे वेगळ्या वेगळ्या देशातून आणि वेगळ्या दिशेतून आलेले पक्षी, खगा म्हणजे पक्षी, येऊन संवसंती नगे नगे, एकेका झाडाच्या एकेका फांदीवर सगळे एकत्र येऊन रात्रीच्या वेळी बसतात. बसलेत. आणि प्रगे प्रगे म्हणजे पहाटे पहाटे एकेका नगावर म्हणजे आता त्या झाडाच्या एकेका फांद्यांवर, असे एकेका झाडावर म्हणा किंवा फांद्यांवर. आणि प्रगे प्रगे म्हणजे पहाटे पहाटे काय करतात ते? स्व कार्यवशात, स्वतःच्या कार्यासाठी देशे दिक्षु यांती, अनेक देशांमध्ये आणि अनेक दिशांमध्ये निघून जातात. जसं कुठल्या दिशेतून आलात आणि कुठल्या दिशेला जाणार आहे, काहीतून पोचलाच आहे जाणार नाही असं म्हणायचं. आता कुठं? इथंच. तर ते कशासाठी सांगितलं हे उदाहरण? तर सांगितलं की त्या पक्ष्यांना एकमेकांशी किती अटॅचमेंट. असं ते पक्षी सांगत नाहीत मी तुला सोडणार नाही बरं का, उद्या इथंच राहायचं आहे आता तू म्हणजे ते आपलं आपलं कार्य, बस ते विसावा घ्यायचा होता रात्रीचं म्हटल्यावर एकत्र आले आणि दुसऱ्या दिवशी निघून गेले. एकमेकांशी त्यांचं काय घेणं देणं पण नाही. तसं कशासाठी सांगितलं? हां, एका घरात आलो, कुठून आलो माहीत नाही, पण वेगळ्या वेगळ्या दिशेतून आलो, वेगळ्या वेगळ्या देशातून, वेगळ्या गतीतून आलो, तर एकत्र येऊन राहिलो एकत्र. पण त्या पक्ष्यांसारखं विदाऊट अटॅचमेंट राहिलोय का? काय करतोय? माझी आई, माझी मुलं, माझा नवरा, म्हणजे त्यांच्याशी आपण एकमेक होऊन जातोय आणि ते आपल्याबरोबरच राहावेत हा हट्ट आपला. पण त्या पक्ष्यांचा तसा हट्ट नाही आहे. म्हणून त्यासाठी कंपॅरिझन करून दाखवलं त्यांनी की ते पक्षी कसे आहेत, एकत्र येतात आणि निघून जातात. तसं आपल्या घरात सुद्धा एकत्र आलेले सगळे जीव निघून जाणारच आहेत नियमाने. फक्त तुम्ही चूक काय करताय? त्यांच्याशी एकत्व करतोय, ममत्व करतोय, ही चूक होतीये. आणि त्या निमित्तामध्ये हा जीव पुन्हा पुन्हा चतुर्गतीमध्ये फिरत राहतो, दुःख भोगत राहतो आणि त्याच जीवांशी पुन्हा पुन्हा संबंध येत राहतो. नवरा हाच का मिळाला? विचारा जाऊन का हो? अशीच मुलं का मिळाली? हाच मुलगा का? हीच मुलगी का? काहीतरी पूर्वी केलेले असतात ना नातेसंबंध, काहीतरी राहिलेले ऋणानुबंध म्हणतो ना आपण ते. प्रगतीताई, अशीच मुलं का मिळाली आपल्याला? मुलांच्या जवळ बसलाय का? तर काहीतरी पूर्वी परिणाम केलेले होते, त्याच्या निमित्तात पुन्हा भेटलोय. मग म्हणून सांगतायत आता ज्ञान झालंय तर काय करायचं? मग काय आपण त्यांच्याशी बोलायचंच नाही का? घरातल्यांशी काय करायचं? आपलं सारखं असं देवादेवा करत बसायचं का असं विचारता तुम्ही लोक. मग काय करायचं? करणार की. आता तीर्थंकर गेले मोक्षाला, त्याच्या पूर्वी घरात होते, दीक्षा घेण्याच्या पूर्वी त्यांचा व्यवहार कसा होता हो? चक्रवर्ती होते सम्यक दृष्टी, किंवा तद्भव मोक्षगामी पण सगळे जीव की जे जे घरामध्ये राहिले, दीक्षा घेण्याच्या पूर्वी त्यांची गृहस्थ दशा कशी होती आणि आपली कशी आहे? थोडंसं टॅली करायचं ना. जेव्हा आपण आता वाचतोय, प्रथमान योग वाचतोय, थोडंसं आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी म्हणून त्याला प्रयोगात घ्यायचं. म्हणजे सांगितलं ना, भरत चक्रवर्ती खातोय पितोय, किती व्यंजन, किती हो? स्वयंपाकी त्याच्याकडे 365 असतात. तुमचे दिवस किती असतात वर्षातले दिवस? नाही, उलटं झालं का? 356 स्वयंपाकी असतात त्याच्याकडं. आणि बहुतेक 8 दिवस उपास करत असेल, माहीत नाही मला काय मग
स्वयंपाकी जास्त असतात का कमी असे, असं काहीतरी झालंय बरं का, गणित माझ्याकडनं चुकलं असलं तर समजून घ्या. म्हणजे रोज एक स्वयंपाकी त्याला पुरल इतकं सोय आहे, आणि तो एक स्वयंपाकी त्याला इतकी व्यंजनं करून खाऊ घालेल, आणि ते एक एक व्यंजन म्हणजे एक भयंकर शक्ती पाहिजे ते पोचवायला. म्हणलं ना, ते अनेक म्हशींचं दूध एका गाईला पाजवलं, अनेक गाईंचं, असं करत करत ते जे खवा बनवलेला असतो ना तो खातो. ते आपण खाणार तर त्यातले एक कणभर सुद्धा पचायचं नाही आपल्याला, अशी शक्ती त्याच्या शरीरामध्ये. म्हणजे तद्भव मोक्षगामी जीव आहे तर, आणि उत्कृष्ट पुण्य आहे जवळ. तर मला म्हणायचं त्याच्या संयोगात आलेले सगळे लोक, मग त्यांच्याशी हा मोही का नाही झाला हो? हाच स्वयंपाकी चांगला बनवलाय बरं का, ह्याच्याशी मग किती अटॅचमेंट भरत चक्रवर्तीची. बस आहे, संयोग झालाय एवढंच. त्याच्या पुढं जाऊन लय त्याच्या निमित्तात आपल्याला जितकी आपण आकुलता करतोय, जितके क्लेश करतोय, जे काय आपण त्यांच्याशी संबंध टिकवण्याचा प्रयत्न, त्या संयोगाला वाढवण्याचा प्रयत्न, जे जे सगळं करतोय ना, हे सगळं वृथा आहे हे सांगतायत. आणि त्याच्या निमित्तामध्ये म्हणून संसार संपत नाही. सीता सम्यक दृष्टी, राम सम्यक दृष्टी, मग एकत्र आले की नाही, राहिले की नाही पती पत्नीसारखं, मग त्यांचे परिणाम कसे आणि आपले परिणाम कसे. म्हणजे श्रद्धेतून तरी निर्णय करा की आपण जरी एकत्र आहे तरी सुद्धा ते द्रव्य भिन्न आहे, मी भिन्न आहे, त्याचं परिणमन स्वतंत्र आहे, माझं परिणमन स्वतंत्र आहे. किती वाटतं असं? इथं असताना वाटतं, घरी गेल्यावर सगळे माझेच. कसं होय म्हणतात. मग कधी शिकायचं आपण? म्हणून सांगता येतं की मोह करणार तर फळ दुसऱ्याला नाही, आपल्याला भोगावं लागणार. मी केलेत ना ते परिणाम चुकीचे, तर त्याच्या निमित्तात मलाच त्याचं फळ भोगावं लागणार. म्हणून जर फळ भोगायचं नसेल तर सावध राहा. हां, असं पण वाटतंय तुम्हाला आजकाल, ते बी राहिलं नाही यावं. म्हणजे मा विचारते मुलांना, आईला मुलांबद्दल, आईवडिलांना मुलांचं अट्रॅक्शन आहे का मुलांना आईवडिलांचं आहे हो? का उलटं विचारू, आजकाल आईवडील मुलांना सोडून दिलेत का मुलं आईवडिलांना सोडून दिलेत? आईवडीलच सोडतात, बरोबर आहे. कुठं सोडलं? पुण्याला जा, मुंबईला जा, तसल्या काय जयसिंगपूरला जा, शिकायला जा, मरायला काय म्हणजे जॉब करायला जा असलं. आणि मग ते परत येत आहे की नाही कोणाला माहिती. म्हणजे म्हणून सांगायचं की आईवडिलांचंच आता मोह कमी झालाय हो, का जास्त झालाय मा? जास्त झालं. म्हणजे पूर्वी अटॅचमेंटमध्ये जास्त राहायचे जवळ, कुठेही बाहेर जाऊ द्यायचे नाहीत. आणि आता तुम्हाला काय ते 4थी 5वीपासूनच इथं तर पोरांना बाहेर, आणि मग ते 4थी ते 10वी बाहेर, मग 10वीला आले, सोडल्यावर सगळं शाळा संपल्यावर 11वीला बाहेर, 11वी 12वी एकीकडं, 12वीच्या नंतरचं शिक्षण दुसरीकडं, आणि त्याच्यानंतरचं जॉब परत तिसरीकडं, आणि लग्न. आणि मग काय यायचे तुमच्याजवळ हो? म्हणजे किती संयोग तुमचा, आणि तुम्हाला त्यात आनंद किती. म्हणून सांगतायत ना, विपरीतता झाली आहे सगळी. त्यात मोठेपणा परत. काय म्हणायचं, किती लोकांची बुद्धी भ्रष्ट होत चालली आहे अशी. म्हणून सांगतायत सावध व्हा. मग असे सगळे आता मोठ्यांना आणि लहानाला दोघांनाही कोणी नको आहे. कोणी नको आहे ना, बरोबर बोललात. म्हणून तुम्हाला म्हणतो आम्ही, आमच्याकडे या, तर तुम्ही येत नाही. तुम्हाला सगळेजण पाहिजे झाले. घरात बसलोय का बरं आपण? आता सत्संगतीमध्येच राहायचं, घरात बसायचंच नाही आपण. कोणाला कोण नको आहे ना, मग आपल्याला कोण पाहिजे हो? मला बस देवशास्त्र गुरु पाहिजेत आणि माझा आत्मा पाहिजे, एवढं तर निर्णय करायचा, आणि त्याच्याजवळच राहायचं, दुसऱ्याजवळ जायचं नाही. काय संयमी? तर म्हणून इथं सांगतायत की अनेक दिशेतून आलेले सगळे असे वेगवेगळे लोक आहेत. हे सगळं बाह्य झालं बरं का. ह्याच्यावर मला अध्यात्म सांगा. हे जे सगळं सांगितलं ते ठीक आहे, मला सांगायचं त्यांचा भाव एवढाच आहे की घरातल्या लोकांशी तुम्ही मोही होताय आणि त्याच्या निमित्तात संसार वाढवताय, सुखदुःखाचे परिणाम करताय, एकत्व ममत्व करताय, आणि त्या निमित्तामध्ये पुन्हा पुन्हा त्यांना भेटत राहतोय. पण मला ह्याच्यातलं अध्यात्म सांगा, काय सांगायचं आहे? ते सगळे संयोगात येणारे जीव निघून जाणारे आहेत, ते तुमच्याबरोबर कायम राहणारे नाही आहेत, ते तुमचा स्वभाव नाही आहे.
हां, तर तसं म्हटलं माझं चिंतन असं झालं की हा जीव आहे आणि या जीवाला अनेक देशातून, अनेक दिशेतून, म्हणजे अनेक गतीतून हा जीव फिरून आला, तर अनेक विभावांना गोळा केलं या जीवाने. म्हणजे माझेच परिणाम ते क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, आसक्ती, हास्यरती वगैरे हे सगळे परिणाम मी गोळा केले. ते विभाव आहेत, ते सगळे येऊन माझ्या या एका वृक्षावर बसलेत, म्हणजे माझ्या द्रव्यामध्ये येऊन मिसळलेत, आलेत, राहिलेत. आणि मी काय मानतोय ते माझेच. म्हणजे काय केलं, माझा क्रोध डेंजर आहे बरं का. म्हणजे काय झालं, मी त्याला माझा स्वभाव मानला आणि तेच माझं रूप आहे असं समजून त्याला सोडण्याची तयारी नाही. किंवा मी खूप मोठा, मान कशा आहे, किंवा मी माझी मायाचारी केलेली कोणाला समजत नाही असं. तर अशा रीतीने सांगितलं, हा जीव वेगळ्या वेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळे परिणाम करतोय आणि ते परिणाम म्हणजे माझं स्वरूप मानतोय. त्यामुळं त्याला स्वतःची ओळखच होत नाही आहे. म्हणून मायाचारी करून पण हा जीव कसा ठगावला जातो याच्यासाठी एक उदाहरण सांगितलं होतं की कालीचरण नावाचा एक चोर होता. तो एकदम निष्णात चोर, त्याला कधी कोणी पकडू शकलं नव्हतं. आणि काय झालं की त्याची आई असती आणि ती आई त्याला चोरीपासून परावृत्त करत नसती, त्याची उलट स्तुती करत असती. जेव्हा एखादी चोरी करून आला तो, तर त्याला कौतुक करत असती की किती तू सहजासहजी केलंस, तुला कोणी ओळखू पण शकलं नाही, पकडू शकलं नाही असं. आणि त्याच्या निमित्तात त्याचा अजून जोर वाढायचा, त्यामुळं तो अजून चोऱ्याकऱ्यांमध्ये हुशार व्हायचा. तर असं काय झालं की मला आठवणार आहे का ती, म्हणजे त्याची मायाचारी इतकी जबरदस्त होती की त्याला कोणी पकडू शकलं नाही शेवटपर्यंत. असं त्यात दाखवलंय. मी उद्या सांगते ती स्टोरी, मला नीट आत्ता रिकॉल होईना. तर त्याच्यामध्ये त्यांना कसं हा जीव संयोगात आलेल्यांशी फसवत गेला, तो जे पण मिळतील ना त्यांना फसवत फसवत पुढं गेला आणि कशा रीतीने त्यांनी आपलं कार्य पूर्ण केलं असं दाखवलंय. उद्या सांगते ती स्टोरी, उद्या थांबायचं त्यासाठी. तर म्हणून त्या गोष्टीसाठी तर थांबता का बघू उद्या. म्हणजे असं आपल्या पण संयोगात आलेले जीव आहेत, त्यांच्याशी आपण क्रोध तर करतोय, मान करतोय, माया, लोभ, हे असल्या अनेक परिणामांनी त्यांना एकत्र ठेवतोय. आणि हे सगळे विभाव परिणाम आपले आहेत म्हणून आपण त्यांना धरून ठेवतो, त्यांना सोडत नाही, सोडायची तयारी नाही. म्हणून सांगितलं की ॲक्च्युली उदय तर अंतर्मुहूर्तात बदलतात. जसं पुण्याचे परिणाम आणि पापाचे परिणाम किती राहतात हो, अंतर्मुहूर्त. नियमाने अंतर्मुहूर्तानंतर परिणाम बदलणारच. काय म्हणले मी, मग तुम्ही भलेही मंदिरात असा, आम्ही नाही तिथं फार शुभ परिणामच करतो, फक्त पुण्याचाच आश्रव करतो, होणार नाही. अंतर्मुहूर्तानंतर घड्याळ तर बघणार, पाय तर दुखणार, कधी जाणार हा विचार तर येणार. म्हणजे काय केलं, अशुभामध्ये गेलो. बस लवकर लवकर करूया, हे विचार जरी आले तरी पण कशाय बदलली, लेक्षा बदलली. म्हणून त्यांनी सांगितलं की पुण्याचे परिणाम आणि पापाचे परिणाम सुद्धा आपल्याबरोबर दीर्घकाळ राहत नाहीत, म्हणजे ते नियमाने अंतर्मुहूर्तानंतर बदलतात. तर एकाने प्रश्न विचारला, समजा मी देवगतीला जाणार आहे आणि मला तिथं समजा एक 10 सागरचं आयुष्य मिळणार आहे, मग मी नियमाने काय केलेलं असायला पाहिजे, पुण्य अधिक केलेलं असायला पाहिजे, तरच मला तिथं देवगती मिळणार. मग मी असं तर झालं नाही आहे की इथं पाप नाही केलं, पाप पण केलेलं असणार आहे, मग ते पाप घेऊन स्वर्गाला कसं जाणार. मग काय करतो हा जीव, म्हटलं की मरतानाच असं नाही, मी समजा आयु बांधली आत्ता आणि अजून माझं लाईफ आहे, तर ते पाप जे काय माझ्याजवळ आहे ते पुढं 10 सागरपर्यंत मला त्रास देऊ नये अशी काहीतरी योग्यता येते आणि ती सगळी उदीर्ण होऊन आत्ता मला या भवामध्ये भोगायला मिळतं ते पाप. कळतंय का काय मला सांगायचं. आणि किती बांधली आहे, समजा 10 सागरच्या पुढची असलेली जाऊ देत, पण मी 10 सागर जर देवगतीत राहणार आहे तर तिथं मला पापाचा उदय भोगायला मिळणार नाही आहे. मग ते पाप कुठं जाणार, तर ते आत्ता उदरीत होतं आणि इथं भोगायला मिळतं. म्हणून धर्मात्मा जीवांना तुम्हाला संकट आलेली दिसतात,
म्हणून त्यांच्यावर उपसर्ग झालेले, काहीतरी रोग झालेला, मरताना अनंत यातना व्हायला लागलेल्या असं दिसतात. आणि त्याच्यावरनं तुम्ही काय विचार करता हो, धर्मात्म्यांना इतकी अडचणी अडथळे येत आहेत, आपल्याला का नाही, म्हणजे आपण कशाला करायचं मग, असं परावृत्त होतो जीव. हां, धर्मापासून दूर जातो, जाऊन हॉस्पिटलमध्ये बसतो. मग म्हणून सांगितलं, काय विचार केला तुम्ही वेदना होत असताना, हे उदिरणा चालू आहे आणि त्या उदिरणेमध्ये मी जर स्थिर नाही राहिलो, नियमाने पापाचा अजून बंद होणार. म्हणून त्यांनी एक उदाहरण सांगितलं बरं का, की आता हे सांगितलं असं का, देवगतीला जातानाचं पाप तिथं घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून उदिरणाहून आत्ता निर्जरित होणार. उलट ह्याच्या कोणी जीव नरकाला जाणार आहे, समजा त्याचं 10 सागरचं आयुष्य आहे नरकातलं, नरकात जात असताना नियमाने पापाची बहुलता असायला पाहिजे त्याच्याजवळ, आणि मग पुण्य पण केलंय मी इथं, मग पुण्याच्या निमित्तात काय दिसणार हो तुम्हाला, म्हणजे इथं तुम्हाला चांगली परिस्थिती दिसणार आणि तो जीव मरून नरकात गेला, कोणाला विश्वास बसणार. हां, म्हणून त्यांनी सांगितलं उदाहरण की अनेक राजनेते म्हणा, राजनीतीमधले नेते म्हणा, नाहीतर गँगस्टर्स म्हणा, असे कोण डाकू वगैरे जे असतील ते, आतंकवादी, कितीतरी वर्षोनवर्ष त्यांनी सुखात आयुष्य काढलं का, पाप करून सुद्धा त्यांना भरभराट होती. सांगितलं की त्यांनी एक नाव काहीतरी की अतिक अहमद म्हणून आहे, अतिक अहमद म्हणून एक जण मनुष्य आहे, बहुतेक MP का UPचा कुठला तरी आहे होता. तर सांगितलं की त्याचं तो संसदमध्ये प्रवेश केला होता त्यांनी, होता तर आतंकवादी टाईप एक, म्हणजे सगळं काळा बाजार करणारा. माहिती आहे का काका कोण आहे. तर सांगितलं की तो अनेक वर्ष अनेक गुन्हे केले त्यांनी, आणि ते करत असताना हां UP मधला असेल, UP, हां UP और MP मधलं, UPच आहे बहुतेक, बरोबर. तर त्याला अनेक दिवस पोलिसांनी पण मदत केली ते गुन्हे करत असताना. पुण्य का पाप हो, म्हणजे त्याचं पुण्याचं उदय की त्याला विरोध करणारं कोणी नाही भेटलं, आणि ते सगळं काम तसं चालू राहिलं. आणि इतकं पाप करत असताना सुद्धा त्याच्याजवळ भरपूर आय होती आणि ते भोग होता तसे, हे दिसलं कशाच्या उदयात, जाणार आहे नरकाला ना, तर असलेलं सगळं पुण्य इथं खर्च करून जावं लागतं. म्हणून हां, चांगला उदय दिसला तुम्हाला. तर सांगितलं त्याला एक दिवस पकडलं गेलं, जेलमध्ये घातलं, पण जेलमध्ये गेल्यावर सुद्धा त्याला अशी कारावासाची शिक्षा नव्हती, तिथं सगळी फॅसिलिटीज होते त्याला. म्हणजे मोबाईल दिला होता, तिथनं त्याचा सगळा काळा बाजार चालू होता, गुंडागर्दी तिथनं सगळी करत होता तो जीव. आणि सांगितलं मग की हळूहळू आता पुण्य संपत आलं, पुण्य संपल्याशिवाय नरकात जाता येणार नाही आहे. पुण्य त्याचं संपलं आणि त्याला सांगितलं की तो कुठंतरी पळून जात असताना का काहीतरी एन्काउंटर झालं, त्याच्यामध्ये तो मेला. म्हणजे पोलिसांनी गोळ्या घातल्या आणि त्यात तो मेला. त्याची बायको पकडायला गेले तर बायको फरार झाली, मुलं पकडली गेली, त्यांना जेलमध्ये भरपूर यातना सहन कराव्या लागल्या, आणि असं करून सगळी त्याची सत्ता नष्ट झाली असं म्हणायचं आहे. कशासाठी सांगितलं, म्हणजे 25 इम्पोर्ट एक्सपोर्टचं त्याचं बिझनेस होतं, आणि ते सुद्धा सगळं चौपट झालं एका झटक्यात, एका शॉर्टमध्ये. त्याला जेव्हा मृत्यू आला तर सांगितलं 25-30 वर्ष त्यांनी जे सुख भोगलं होतं ना, त्याच्यापेक्षा भयंकर यातना त्याला आता मरताना भोगाव्या लागल्या. आणि त्यामुळे सांगितलं तो मरून जीव कुठं गेला हो, नरकामध्ये. मग असंच सगळ्या पॉलिटिशियन्सचं बघा, किंवा काय म्हणायचं टेररिस्ट असतात त्यांचं बघा. सद्दाम हुसेन कोण होता, माहीत नाही म्हणू नका. सद्दाम हुसेन सांगितलं त्याच्याजवळ इतकी अपार इस्टेट होती की त्याची बिल्डिंग होती ना, म्हणजे इराकचा तो, पण अमेरिकेवर धाक होतं त्याचा, अमेरिका त्याला काय करू शकत नव्हती. तर सांगितलं त्याच्याजवळ एक बिल्डिंग अशी होती की त्याचे 10 मजले खाली होते, आणि त्याच्यामध्ये तो 4-5 मजल्यापर्यंत राहायचा, आणि त्याच्या खाली सगळा काळा बाजार असायचा. आणि मग ते त्याची सगळी वेल्थ सांगितली किती होती, की त्याच्याकडं म्हणले सोन्याचं कमोड होतं. कशाला लोक काय वापरतील सांगतात, आहे का कोणाकडं. म्हणजे भोग घ्यायचं तर असं पण भोग घेतला त्यांनी, आणि पुण्य
शून्य नष्ट केलं. पुढे जाणार हो. आणि मेला तर कसं मेला माहिती का तुम्हाला? म्हणजे त्याला लपायचं तर लपायला जागा मिळाली नाही नंतर तर सांगितलं कुठंतरी गावाच्या बाहेर असं शेताच्या एरियात 4x4च्या खड्ड्यात तो अनेक दिवस बसून राहायचा. फक्त 1 नंबर 2 नंबरला बाहेर यायचा, कारण ते कोण पकडले जातील. परत जाऊन तसल्यामध्ये 4x4 म्हणजे किती असते, 6 फुटी होता तो. आणि दिवसभर असं बसायचं कोंडून. आणि तसल्या दिवसांमध्ये त्यांनी लाईफ घालवलं आपलं. आणि तरी पण तिथं त्या अमेरिकेच्या पोलिसांनी त्यांना पकडून तिथं मारलं आणि फाशी दिली त्याला. आणि त्याची फाशी तर अशी भयंकर झाली म्हणे की ते वरचं वर आणि खालचं खाली झालं म्हणे, असं सांगतात. अशी फाशी कधी कोणाची झाली नाही. म्हणजे म्हणायचे इथंच आपण केलेले पाप आणि पुण्य आहेत ना, इथंच फेडावे लागणार आहेत. ते आपलं आहे म्हणून तुम्ही धरून बसणार तर न पुण्य तुमच्याजवळ राहणार आहे ना पाप राहणार आहे. मग हे सगळे परिणाम सुद्धा आपला स्वभाव नाही, म्हणजे त्याच्यापासून सुद्धा आपण किती भिन्न आहे ह्याचं आपल्याला जाणीव करायला पाहिजे. मग तसंच संयोगात आलेले ते जीव सुद्धा सगळे भिन्न आहेत. ते म्हणजे आपलं स्वभाव नाही आहे, ते आपले अंश आहेत वाटतंय आपल्याला. ते काय आहे तो? म्हणून दुपारी घेतला आम्ही की स्वतंत्र जीव बघा प्रत्येकाला, तर काय होणार? समता येणार. समताला काय म्हणले हो? जर सगळ्याला आपण जीव रूपात बघितलं तर आपल्या परिणामात शांती येते. मग त्यावेळेस एकांनी सांगितलं की असा प्रयोग करून बघायला पाहिजे, त्याच्याशिवाय नुसतं शब्दातून उपयोग नाही. म्हणजे आपण शाब्दिक तर सगळं शिकतोय पण त्याचं जीवनात अवलंबन घेत नाही, त्यामुळं फायदा होत नाही. तर सांगायचं होतं की असंच गृहस्थीमध्ये प्रत्येकाला वेगळा वेगळा संयोग मिळतो. घरातलीच लोक नाही, शाळेत मिळालेली सगळा संयोग तोच का मिळाला? एका क्लासमध्ये आपण गेलो किंवा स्कूल चेंज केलं, दुसऱ्या ठिकाणी गेलो तर तिथला तो संयोग का मिळाला? कुठल्या ऑफिसमध्ये काम करतोय, जॉब करतोय, तिथं तो संयोग का मिळाला? सगळं सांगितलं. मिळालेला संयोग क्षणिक आहे, तो आपल्या परिणामांच्या निमित्तात एकत्र आलेला आहे आणि ते सगळे संयोग नष्ट होणारा आहे. इथं सांगतायत संसार म्हणजे काय? संयोग और वियोग की रीति है संसार. यानी गृहस्थी में जो कर्तव्य है, ऐसे गृहस्थी के कार्य करे, पर ज्ञान प्रकाश तो यथार्थ होना चाहिए. गृहस्थी करा की तुम्हाला नाही कोण म्हणते. ज्याची शक्ती नाही आहे दीक्षा घेण्याची, लगेच त्याग करण्याची, तो गृहस्थी करेल, पण त्यात मरून पडून करायचं. कसं करायचं? शक्ती सगळी 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 घालवायची तिथं. आणि मी किती सुंदर ठेवलंय संसार, आमचा घर किती चांगलं ठेवलंय, सगळं किती चांगलं डेकोरेट केलंय, किती चांगलं मॅनेज करतो. काय करतोय देवा? म्हणून सांगितलं गृहस्थी करा, पण बस कर्तव्य म्हणून करतोय, त्याच्यामध्ये आपणत्व एकत्व करून नाही. ज्ञान प्रकाश तो करना चाहिए. यह दुनिया कर्तृत्व बुद्धी नकोय. हे नुसतं ऐकतोयच नुसतं, पण असं ते किती करतोय हो? मला जे काय मी संसार करतो त्याच्यामध्ये कर्तृत्व नाहीच हो म्हणून सांगा. काढते की कर्तृत्व धामा बाहेर. काय कर्तृत्व आहे हो? कसं कर्तृत्व घेतोय कळत आहे का आपल्याला? जाऊ दे, टॅली तर करा. 24 तास होता, उद्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत विचार करा. मी जे कालपासून जाऊ दे आत्तापर्यंत टॅली करा झालेल्या परिणामांमध्ये. मी जे काम केलं त्याच्यामध्ये कुठं मला कर्तृत्वाचे भाव झाले का? थोडंसं कुठं तरी स्पर्श झालाय, तो कर्तृत्व आहे असं वाटलं का मला? आहेच. स्वभाव ज्याला कळला नाही तो करता बनायलाच जातो, पण स्वीकारत नाही ना, म्हणून तर प्रॉब्लेम आहे. ज्यांनी स्वतःला अकर्ता जाणलं नाही तो नियमाने करता मानतोच, म्हणजेच कर्तृत्व घेतोय. होय ना निखिलीताई? हो म्हणा. तर इथं त्यांनी काय सांगतायत ऐका. यह दुनिया ऐसी आनी जानी की चीज है, जैसे एक अलंकार में कथन है, जब पत्ता पेड़ से टूटता है माँ, तो उस समय पत्ता पेड़ से कहता है
पत्ता पूछे वृक्ष से, कहो वृक्ष वनराय, अब के बिछुडे कब मिले, दूर पडेंगे जाय. कोण कोणाला म्हटलं? पान त्या झाडाला म्हणतं, अब के बिछुडे कब मिलेंगे, दूर पडेंगे जाय. आता जे बिछडलोय तर ते पान गळून पडलं ना झाडापासून, परत थोडी ते जाणार आहे त्या झाडावर लागायला. हाँ, तो दूर पडेंगे जाय. पत्ता पूछता है, हे वृक्षराज, अब हम आपसे बिछुड़ रहे हैं, अब कब मिलेंगे. तब वृक्ष पण बोलतो बरं का. काय बोलणार सांगा? हां, असं कोणतं आणून चिटकवलं तर लागेल की त्याला जाऊन. हां, तो वृक्ष बोलता है, सुन पत्ता एक बात, या घर याही रीती है, इक आवत इक जात. या घरी हीच रीती आहे की एक येतोय एक जातोय. सगळं शब्दातच माहिती आहे आम्हाला. एक येत असताना किती आनंद आणि एक जात असताना किती दुःख. मग समजलं तरी पण काय, मग सुख आणि दुःख त्याच्यामध्ये स्थिरता का नाही. पेड़ कहता है, ए पत्ते, इस संसार की यही रीती है कि एक आता है और एक जाता है. घरात लिहून ठेवायचं वाक्य काय, या घर या ही रीती है, इक आवत इक जात. तुम गिर पड़े, एक आता है एक जाता है. तुम गिर रहे हो तो नए पत्ते आ जाएंगे. ऐसा ही यहाँ का संयोग है. किती जण मेले सांगा घरामध्ये आणि आपल्याला किती स्मरणात आहेत आज ते. नवीन जन्मलेलं असलं की मागचं विसरलेलं असतंय आणि त्यांना काय वाटतंय, मी ह्यांच्या घरामध्ये चिरतरुण अमर राहणार, सगळे मला आठवण करणार, असं आपल्याला पण वाटतं. घरातले सगळे लोकांना आपण किती प्रेम दिलंय, आपल्याला सगळे धरून ठेवणार ज्ञानामध्ये. तुमचं ज्ञान सगळं अज्ञान आहे असं कोणीही कोणाला धरून ठेवत नाही. कोणाला वेळ नाही आहे आपल्यासाठी. नवीन जन्मलं कोण तर मागचा जीव कधी जातो हे वाट बघत असते आधीच. तुम गिर रहे हो तो नए पत्ते आ जाएंगे. ऐसा ही यहाँ का संयोग है. कोई आता है कोई बिछुड़ता है. जो आता है वह अवश्य जाता है. किती माहिती आहे हे का माहीत नाही आहे कोणाला. जो येतो तो जातोच. हां, तू गेला तरी माझा काही फरक पडत नाही असं म्हणते ते झाड. आणि म्हणजे आपल्याला हे तत्व समजते तरी सुद्धा समजत नाही असं म्हणायला पाहिजे. समजते म्हणजे शब्दात न समजून काय उपयोग आहे. काहीही समजत. हां, परत अडकतोय म्हणजे काय समजलं आपल्याला. म्हणून शब्द नुसती समजून नाही घ्यायचे तर त्यातला भाव समजायला पाहिजे. भैया बड़ा गोरख धंधा है यहाँ का रहना. मन नहीं मानता है इस दुनिया में अपनी पोजीशन बढ़ाना और बाह्य में दृष्टि देना. इससे तो आत्मा का सारा बिगाड़ हो रहा है. आत्म्याचं बिघडतंय असं वाटतंय का पहिल्यांदा. कोण आत्मा, कसला आत्मा, ते फक्त मंदिरात असतो. आपल्यात काय असतो. हां, म्हणजे आत्माच नसतो हे सांगायचं आहे मला. तुम्ही सगळे अनात्मा झालेले असतात दुसऱ्यामध्ये अडकून. न धर्म रहे न संतोष से रहे न सुख रहे. तृष्णा के वश होकर जो संपदा पास में है उसका भी सुख नहीं लूट सकते. काय म्हटले. तृष्णा के वश जो संपदा आपके पास है उसका भी सुख नहीं लूट सकते. कळलं का उदाहरण दुपारचं काय सांगितलेलं. जे तुमच्या जवळ आहे ते सुद्धा तृष्णेच्या वश राहू देत, परत लागेल, वापरायला नको आत्ता, असं करून ते तृष्णेच्या वश आहे ते पण भोगत नाही. त्याचं सुद्धा त्याला सुख मिळत नाही. जो कुछ है उसमें अच्छी प्रकार से तो गुजारा चला जा रहा है. सब ठीक है पर अपने चित्त में यदि तृष्णा हो तो. किती मिळाल्यावर तुष्टी. जर तुमच्या अंतरंगामध्ये तृष्णा आहे तर किती पैसे मिळाल्यावर तुम्ही समाधानी हो. नॉन एंडिंग असते त्याला, असीम. कुठं मर्यादाच नसते त्या तृष्णेला. अपने चित्त में यदि तृष्णा हो जाए तो वर्तमान में जो कुछ है उसका भी सुख नहीं मिल पाता. काय करतोय तो जीव. सुखाच्या माग मग
आहे ते पण सगळं घालवतो आणि ते सुख भोगू शकत नाही. जसं सांगितलं त्या शेतकऱ्याला त्या राजाने काय केलं, त्याच्या घराच्या बाहेर एक पोटली टाकली, त्याच्यामध्ये 99 सिक्के होते, सोन्याचे मोहरा, आणि ते होतं बिचारा समाधानी सुखी जीवन चाललं होतं. पण एक रात्री त्याला ती पोटली मिळाली. काय झालं? नाही 99 होते ना म्हटल्यावर त्यांनी पहिल्यांदा बघितलं की कोणाची आहे, कोणाची कोणच दिसलं नाही, आपल्याच घराच्या बाहेर पडली, आपलंच देव पावला. पण म्हटलं 99 का दिले, 100च दिले असणार. एक एक कमी पडलं, त्याला कमी पडलं, तुमच्याकडे होतं ना. तर त्याला वाटलं असं होणार नाही, देव देणार तर राऊंड फिगरच देणार, असं कसं 99 देईल. त्यांनी रात्रीतनं सगळं शेत छान मारलं माहिती का, एक कुठं तर पडलं असेल. काय झालं म्हणला, रात्रभर सुखाने झोपणारा तो शेतकरी त्या 99च्या चक्करमध्ये अडकला. तर रोज रात्री एक कॉईन शोधणार, कशासाठी? त्याला 100 करायसाठी. आणि असं करून तो आपली सगळी सुखाची लाईफ त्यांनी घालवून टाकली. त्याचं सगळं सुख नष्ट झालं. म्हणून जो 99च्या चक्करमध्ये अडकत नाही तो सुखी राहतो, असं सांगितलं गेलं. तुम्ही कितीच्या चक्करमध्ये आहो? 99च्या वर किती शून्य देऊ का? 9 देऊ, सॉरी. 99च्या वर 9 द्यायचे तुम्हाला. तर अशा चक्रामध्ये अडकलेला जीव कधी त्यातनं बाहेर पडू शकत नाही. इस संसार के समागम में कहीं भी सार नहीं है. कितीही धन मिळालं, कितीही संयोग सामग्री सुख मिळालं तरी सुद्धा ते तुम्हाला तृप्ती देणारं नाही. और भी देखो कि अचेतन पदार्थ कितने ही सुहावने हो, किंतु अचेतन पदार्थ कुछ उसे मोह पैदा कराने की चेष्टा नहीं करते हैं. किती चांगले आहेत माहिती का अचेतन पदार्थ, म्हणजे पुद्गल खूप चांगलं आहे, पण जीव त्याच्या मागं वेडा झालाय. काय कळलं सांगा? हां सांगते. नेकलेस कसं आहे, जे केलं ना आपलं, काय म्हणायचं त्याला, मंगळसूत्र कसं आहे हो, बांगड्या कसल्या आहेत? कोण म्हणते त्याला चांगलं आहे आणि कोण म्हणते चांगलं नाही? जीव म्हणतोय, तो ते म्हणत नाही, त्या दागिना म्हणत नाही आहे की मी आय एम द ग्रेट, मला ह्यांनी किती चांगलं घातलंय किंवा ह्यांच्यावर किती चांगलं दिसतंय. त्या दागिन्याला काय हो, घेणं न देणं. म्हणून सांगतायत ते अचेतन पदार्थ शहाणे आहेत आणि चेतन पदार्थ कोण आहे हो? म्हणा की येड आहे का? अचेतन परिणाम बिघडू लागले ना त्याचे. चेतनाचे परिणाम बिघडू लागले जीवाचे. होय ना. तो कोण आहे चेतन? शेजारचा कोण? शेजारचा कोणीतरी, तो मी नव्हेच, असंच आपलं असतं ना. जेव्हा शास्त्रासमोर बसतो तेव्हा सगळी दुसऱ्याची चर्चा असते, ती आपली नसती, असं आपण ऐकतोय. तर त्यात सांगतायत की अचेतन पदार्थ कुछ से मोह पैदा कराने की चेष्टा नहीं करते हैं, क्योंकि वे न बोलना जानते हैं, न उनमें कोई ऐसा कार्य होता है जो उसके मोह की वृद्धि के कारण बने. म्हणजे ते अचेतन पदार्थ तुम्हाला असं अट्रॅक्ट करत नाही आहेत, माझ्याकडे या, मी किती भारी आहे बघा असं. मग तुम्ही का जाताय हो त्याच्याजवळ? आपण अट्रॅक्ट होतो. हां, म्हणजे खेद वाटू दे बरं का, मला तुमचं एक्सप्लेनेशन नको आहे, मी करतोय हे चुकतंय असं वाटू दे आपल्याला, ह्याच्यासाठी चाललंय शास्त्र. नाहीतर आता होते आमचं, काय करणार आम्ही, असं नको आहे. म्हणजे चुकतंय ह्याची आपल्याला स्वीकृती पाहिजे. तर सांगतायत की ते अचेतन पदार्थ, आपण समजा अचेतन पदार्थ आपल्याला आवडलेच नाही तर आपण त्याला कशाला जाऊ? होय ना. काय काय घेतले सांगा घरात? तुमच्या घरातलंच काढू सगळं बाहेर, थांबा. दुसऱ्या कोणाचं काय सांगायचं नाही आपल्याला, आपलं. नाही, माझं सांगते. हो ना. मग घरात काय काय गोळा केलंय आपण? त्या अचेतनांनी तुम्हाला सांगितलंय का मला गोळा कर म्हणून? नाही ना. म्हणून म्हणायचंय ना, दृष्टी आपली अशी आहे ना की माझं सुख त्यामध्ये आहे, तोपर्यंत तुम्ही त्याचं कलेक्शन करत राहणार आहे हो. आणि जेव्हा दृष्टी बदलली ना, सगळा परिग्रह जवळ असेल तरी सुद्धा तुम्ही निराश्रव आहे, निर्बंध आहे. भरत चक्रवर्तीकडे तुमच्यापेक्षा खूप जास्त वैभव, खूप जास्त परिग्रह, पण तरी सुद्धा तो निष्परिग्रही होता, निर्ग्रंथ होता, घरामध्ये वैरागी होता. तुम्ही किती आहे हो?
जाऊ दे, संस्कार तर करा ना, स्वतःकडे आहे सगळा परिग्रह ठेवतोय, पण मला त्याच्याविषयी राग नको. जेव्हा मला समजलं माझा स्वभाव काय आहे, तर वैराग्य सहज उत्पन्न होत राहतं. सगळे तुम्हाला अनुकूलता मिळत राहणार आहे तिकडून बाहेरून, पण तिकडं आपली दृष्टी जाऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे फक्त. काय म्हणले? जो धर्म करतो ना त्याला धन भरपूर मिळतं. हो म्हणा. हा काय निखिल हो म्हणलाय ना. त्याच्याकडनं धन म्हणजे ते निमित्त म्हणजे तुमचं पुण्याचं उत्तर म्हणून तर तुम्हाला धर्म करायलाही मिळतंय. अहो फक्त हो म्हणा, काढून घेत नाही तुमचं फक्त. म्हणजे म्हणायचंय की तुम्ही धर्म करताय ना, तर परिणामांची विशुद्धी आहे ना ती त्याच्या निमित्तात होणार आहे की आहे. व ते आलेल्या धनाशी तुम्ही काय म्हणायचं, धर्म केला म्हणून धन आलंय, आणि आता धन आलं म्हणून तुम्ही काय केलं, धन सोडलं नाही, धर्म सोडला. धन सोडलं का हो? म्हणून आम्हा सांगतात नेहमी की धन सोडा, थोडंसं धन सोडा. कशासाठी? त्यालाच दान म्हणलं जातं, त्याचा मोह न हो ह्याच्यासाठी. नाहीतर आपण सगळं फक्त येडेच चाललंय, काय आणत चाललंय, काय आपल्या त्यातनं बाहेर जात नाही आहे. म्हणून सांगतायत काय करा, त्याच्याशी अचेतनाशी जेवढं जास्त जोडला जाणार आहे ना, तेवढं चेतनेपासून दूर जाणार आहे. वे बोलना नहीं जानते, न उनमें ऐसा कोई कार्य होता है जिससे मोह की वृद्धी बने. म्हणजे तुमच्या मोहाला वाढवणारं कोण आहे हो? समयसारमध्ये 265 नंबरची गाथा आहे मा. त्यात त्यांनी सांगितलं वस्तुबंधाचं कारण नाही आहे, वस्तू तुमच्या पापाचं कारण नाही आहे, वस्तू संसार वाढवत नाही आहे तुमची. मग कोण वाढवतंय हो? आपण म्हणजे मी म्हणा की आपण का जोडायला का आम्हाला तुमच्यासोबत? ते मी म्हणजे काय हे सांगितलं त्या गाथेमध्ये. वत्थुम पडुच्च जंपुण अज्जवसाणम तू होदी जीवाणम मा. वस्तूला आश्रय करून जीवाला जे अध्यवसान भाव होतात ते भावबंधाचं कारण आहे, वस्तुबंधाचं कारण नाही आहे. कळलं? वत्थुम पडुच्च जंपुण अज्जवसाणम तू होदी जीवाणम नयवत्थु दोदु बंधो अज्जवसाणेन बंधोथी. म्हणजे वस्तूनी बंध नाही आहे, वस्तूनी संसार नाही आहे. वस्तू आहे म्हणून तुम्ही मोही नाही आहे, कारण वस्तूमध्ये ती शक्ती नाही आहे तुम्हाला मोही बनवण्याची. पण त्याला घेऊन, त्याचा आश्रय घेऊन मी जे चुकीचे परिणाम करतोय, मी जे अध्यवसान भाव करतोय, त्याच्या निमित्तात मला दुःख आहे, बंध आहे, संसार आहे. म्हणून सांगते तुम्हाला करायचं काय हो? वस्तूला दूर करू नका, वस्तू होणार आहे दूर. फक्त आपले परिणाम बदला. जे आपण त्याशी अटॅचमेंट केलेले अध्यवसान भाव आहेत ना, त्याला तोडा. तर त्याच्यासाठी स्वतःची वस्तू ओळखा, तर तुम्ही त्या बाह्य सगळ्या वस्तूपासून, त्या अध्यवसानादी भावापासून दूर जाणार, आणि तर तुमचा संसार लवकर संपणार. कोणाकोणाला संपवायचं आहे त्यांनी माझ्याजवळ या. माझ्याजवळ म्हणजे स्वतःजवळ या असं सांगायला लागले. तर तुमचा संसार म्हणजे कुठलीही अचेतन वस्तू तुम्हाला तिथं बांधू शकणार नाही. कोणाला बांधू शकली हो? जे मोक्षगामी होणार होते. अचेतन वस्तू नव्हत्या का त्यांच्याजवळ? कितीतरी अधिक होत्या, कारण तद्भव मोक्षगामी जीवाकडे पुण्य भरपूर असतं, त्यामुळं भरपूर सामग्री आहे. पण तरी सुद्धा त्या वस्तू त्याला बांधू शकल्या नाहीत. अध्यवसन भाव म्हणजे काय घ्यायचं? खोटे परिणाम म्हणजे मोह, राग, द्वेष हे भाव, त्याच्याशी असलेली अटॅचमेंट, एकत्व, ममत्व, हे सगळे अधिअवसान, त्या वस्तूच्या आश्रयाने केलेले आपले चुकीचे परिणाम, त्याला म्हणायचं अध्यवसान भाव. मग ते भाव मला संसारी बनवतायत, ती वस्तू संसाराचं कारण नाही. म्हणून मागं सांगितलं होतं ना, एका शिष्याला गुरूंनी सांगितलं ब्रह्मचर्य घे. काय तर त्यावेळेस ते शिष्य म्हणाला का? म्हणला स्त्री ही काय विषबेल नारी तजी गय, काय संसार मे विषबेल नारी
तजी गये जोगीश्वरा असं म्हणलं ना. संसारामध्ये नारी म्हणजे विषाची वेल आहे, म्हणून तू तिचा आश्रय घेऊ नको, ब्रह्मचर्य घे. तर त्या शिष्याने काय केलं माहिती का? म्हणला असं करण्यापेक्षा मी काय करतो, जगातल्या सगळ्या स्त्रियांना नष्ट करून टाकतो म्हणला. काय करायचं म्हणजे विषाचं वेलच नष्ट केली की काय, मग कशाला काय होणार आहे मला. मग त्यावेळेस गुरूंनी सांगितलं, ती वस्तू तुला बंधाचं कारण नाही आहे, तिच्याशी अटॅचमेंट असलेले जे परिणाम आहेत ना ते कसे तू तोडणार. आणि सगळ्या जरी स्त्रिया नष्ट केल्या जगातल्या तरी सुद्धा तुझे भाव स्त्रियाविषयीचे ते कसे नष्ट होणार. जंगलात जाऊन राहिला समजा तरी सुद्धा जर त्या स्त्रीचे विचार राहतील तर तू अजून गृहस्थच आहेस. म्हणून सांगितलं काय कर, तुझे परिणाम बदल आणि ब्रह्मचर्य घे असं त्याच्यात सांगायचं होतं त्यांना. मग तसंच आहे आपल्याला पण. आम्हाला म्हणलं कोणीतरी की त्या परिग्रहाचा विचार करू नका. तुम्ही काय म्हणता हो? आता सगळं आणून ठेवलंय घरामध्ये, बघावं तर लागणार का नाही. हां काय फर्निचर केलंय म्हणल्यावर पुसावं लागणार, सगळं त्याचं देखरेख करावं लागणार. म्हणून आम्हा म्हणतात की भोगे तो भोग क्या है, भोगोने भोगा तुमको. म्हणजे जे मी भोगायसाठी म्हणून आणलेलं सामान होतं तेच माझा भोग घेत आहेत. म्हणजे साडी आणली होती छान बरं का घालायची म्हणून, कपडे दागिने आणले होते खूप चांगले मला घालायचे आहेत म्हणून, पण ते घाण झाले तर धुवा, त्याला इस्त्री करा, त्याला खूप चांगलं ठेवा. कोण कोणाची सेवा करताय? म्हणजे किती अचेतनाच्या मागं आपण आपली शक्ती घालवतोय. म्हणून सांगतायत की कुठल्याही अचेतन, एवढं छान वाक्य लक्षात ठेवायचं, कुठलीही अचेतन वस्तू मला मोही बनवत नाही. कुठल्याही त्या वस्तूमध्ये मला मोही बनवण्याची शक्ती नाही. मग मीच माझ्या परिणामापासून च्युत होतोय, स्वभावापासून च्युत होतोय आणि मोही बनतोय. म्हणून त्या मोहाचा नाश करण्यासाठीच इष्ट उपदेश दिला. म्हणून त्याचं आपल्यामध्ये, त्या उपदेशाला आपल्यामध्ये धारण करा, त्याचं आपल्या जीवनामध्ये अवलंबन घ्या, तर सांगितलं आपल्याला ते कार्यकारी ठरणार, आपल्याला सुद्धा सुखाची प्राप्ती होणार. ओम. जाणा हा मी सर्व परिग्रहांच्या अतीत निर्ग्रंथ जीव आहे. हा मी निर्मोह आहे जाणा. पहा या जगामध्ये कोणतीही वस्तू, कोणताही व्यक्ती, कोणताही जीव मला मोही बनवण्यामध्ये समर्थ नाहीच. स्वभावाची शक्ती जाणा, निर्मोहता जाणा. अनंत सुख संपन्नोहम, निसंग स्वरूपोहम. ओम. विसर्जन. नमो हरिहंत.